नमस्कार मंडळी. पायली भरली की शीग सांडत असते, अति तिथं माती होत असते, असे अनुभव आपल्याला आपल्या देशात आपल्या राज्यात अनेकदा आलेले आहे मंडळी. तर मंडळी, तुम्ही जर आता हल्ली कुठे पारावर, चावडीवर, एखाद्या टपरीवर किंवा प्रवास करत असताना कोणी शेजारशाशी बोलत असाल तर विषय चर्चा एकच असते मंडळी, ती असते मोदी सरकारची हुकुमशाही. ही चर्चा असते. आणि लोक अगदी ऑटोमध्ये, बसमध्ये प्रवास करत असताना किंवा कुठे कुणाशी एखाद्या कार्यक्रमात बोलत असताना लोक आपसात चर्चा करतात. कोण? जे अंधभक्त नाहीत ते म्हणतात की जन आंदोलन उभं होणार, हा देश पेटणार, लोक रस्त्यावर उतरणार. पण तसं होऊ नये असंही अनेक लोक बोलतात मंडळी. पण आता ही अति झाली आहे. त्यामुळे लोक आता कंटाळलेले आहेत. एकतर महागाईला कंटाळलेले आहेत, शेतकरी, त्यांना उत्पन्न पुरेसं नाही, त्यांना त्यांच्या मालाला भाव नाही, त्यांना कर्जमाफी नाही, म्हणून शेतकरी कंटाळले आहेत. सरकारी कार्यालयातले कर्मचारी बिचाऱ्यांना रविवारी, शनिवारी, रविवार देखील त्यांचा सुखाचा राहिलेला नाही. पूर्वी असं नव्हतं मंडळी. हे लक्षात घ्या. तुम्ही शेजारच्यांना, तुमच्या मित्र दोस्तांना विचारा, असं होतं का? तर मंडळी, असं मी का बोलतो आहे, भारताचा नेपाळ होऊ शकतो असं लोक का बोलत आहेत? तर मंडळी, अतिशय 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 रस्ता सोडून, पातळी सोडून हे सरकार वागत आहे मंडळी. आणि कुणी काही त्यांच्या विरोधात बोललं तर थेट गुन्हा दाखल करतात, थेट त्याच्या घरी पोलीस पाठवतात, थेट त्याला नोटीस पाठवतात. अरे हे चाललंय काय भाई? हा तुमचा फक्त एकट्याचा देश नाही, हा तुमचा एकट्याचा महाराष्ट्र नाही, हा आमचा सगळ्यांचा महाराष्ट्र आहे. सगळ्यांना मिळून महाराष्ट्र बनला आहे. समजलं का? त्यामुळे तुम्हाला हुकुमशाही करता येणार नाही. तुमच्या हाती होम मिनिस्ट्री आहे, गृह मंत्रालय आहे, तुम्ही मुख्यमंत्री आहात, तुमच्याचकडे सगळे मंत्रालय आहेत, सगळ्या प्रकारचे मंत्री तुमच्या जवळच आहेत, सगळी खाती तुमच्याकडे आहे. याचा अर्थ अजिबात असं नाही तुम्ही कोणाचं तोंड दाबू शकत नाही. एखाद्याचं दाबाल हो. 12 करोड जनता राज्यात आहेत, महाराष्ट्रात आहेत, कुणाचं तोंड तुम्ही दाबाल? आता हल्ली हा विषय मी का घेतोय मंडळी, तर अनेक लोकांवरती गुन्हे दाखल होत आहेत. रविराज साबळे पाटील अतिशय सुंदर काम करतायत आणि प्रॅक्टिकली नुसतं भाषण ठोकत नाही, तर त्यांच्या शेतामध्ये त्या पेरूच्या बागा आणि ड्रॅगन फ्रूट पासून सगळं उत्पन्न ते घेतात आणि विक्रमी उत्पन्न घेतात आणि लोकांनाही ते ट्रेनिंग देतात, प्रशिक्षण देतात. आणि सोबतच राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी, सामान्य नागरिकांसाठी, त्यांच्या हक्कांसाठी ते लढतात युट्यूबच्या माध्यमातून. त्यानंतर त्रिशूल पाटील आहेत, त्यानंतर ती मुक्ता कदम आहे, खूप छान काम करते आहे, मुक्त पत्रकार आहेत सगळे. त्यानंतर नितेश कराडे आहे आमच्या वर्धेचे. रविराज साबळेला नोटीस पाठवली, त्या त्रिशूल पाटील यांना धमक्या दिल्या. त्यानंतर मुख्य म्हणजे विठ्ठल कांगणे सर अतिशय सुंदर काम करतायत मंडळी. आणि माझाही नंबर कधीतरी उद्या परवा लागू शकतो मंडळी. पण मला हा प्रश्न आहे मुख्यमंत्री महोदयांना की तुम्ही कोणाकोणाची तोंड दाबणार हो? काल परवा ते आपलं चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री यांचं एक प्रकार उघडकीस आणला. 1047 एकर त्यांच्याकडे शेती आहे म्हणाले. आता ते काय खरं काय खोटं हा भाग वेगळा आहे. पण तुम्ही समोर येऊन उत्तर द्या ना, तुम्ही आपले पुरावे द्या ना. तुम्ही डायरेक्ट थेट काय कोणाला आतमध्ये टाकाल का? म्हणजे सरकारच्या विरोधात बोलू नये असं का? सरकार कोणाचं आहे? सरकार सामान्य जनतेचं आहे ना, आमचं सरकार आहे ना, आम्ही निवडून दिलेले आहात ना तुम्ही, आहे की नाही? तर तुम्ही थेट कुणी काही तुम्हाला प्रश्न केला की तुम्ही थेट कारागृहात पाठवणार, हा कुठला नियम आहे राव? तिकडे मोदीजी तेच करतायत. तिकडे 2-3 लोकांना त्या 4PM चॅनल संजय शर्माचं ते बंद पाडलं. असे किती चॅनल्स तुम्ही बंद पाडाल? एक सुदैवानं, कर्मधर्म संयोगानं एक गोष्ट चांगली झाली की युट्यूब तुमचा प्लॅटफॉर्म नाही इंडियाचा, अमेरिकेचा आहे. फेसबुक हे सगळे प्लॅटफॉर्म्स बाहेरचे आहेत. त्यामुळे तुमचा खूप जास्त तिकडे मालकशाही चालत नाही. पण हे जर तुमच्या इंडियात जर का असतं, तुम्ही काय केलं असतं? तुम्ही तर सगळं बंद करून टाकलं असतं, तुमच्या सोयीने चालवलं असतं. असं शक्य नाही. म्हणून म्हणतात लोक जन आंदोलन होणार मंडळी. प्रत्येक गोष्ट बघा. आता अंधभक्त सुद्धा भक्तीच्या मार्गाला लागले आहेत. अंधभक्त आता आपली अंधभक्ती विसरत चालले आहे. अनेक लोक पश्चाताप करत आहे मंडळी. हे योग्य नाही. तुम्ही त्यांना उत्तर द्या ना. तुम्हाला प्रश्न केला ना, तुम्हाला कोणी शिवीगाळ करताय का? तुम्हाला माय बहिणीवरून बोलताय का? तुमची अब्रू काढताय का? नाही. अरे प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एक मुक्त पत्रकारिता जोपासून युट्यूबवरती आमच्यासारखे लोक व्हिडिओ करतात. कशाला? सामान्य नागरिकांसाठी. आणि युट्यूबमधून मिळकत होते थोडीफार, ते एक आपला उपजीविका चालवण्यासाठी. पण आपले विचार सोडतात का लोक? आपले प्रिन्सिपल सोडतात का लोक? मग सामान्य नागरिकांनाही हे कळायला पाहिजे की हे काहीच लोक आपल्या बाजूने बोलणारे आहेत. मुख्य मेन स्ट्रीम मीडियामध्ये तुम्हाला महत्वाच्या बातम्या कळतच नाही, खरं काय ते कळतच नाही, कारण सगळे पाळलेलेच आहेत पत्रकार मेन स्ट्रीम मीडियातले. मग तुमचा पाठीराखा कोण आहे? मला सामान्य नागरिकांना हा प्रश्न करायचा की तुमचा पाठीराखा आहे हे मुक्त पत्रकार, अशा प्रकारचे जे निर्भीडपणे बोलतात आपल्या प्लॅटफॉर्मवरून आणि लोकांना जागं करतात.
त्यांचा आवाज कसा दाबाल तुम्ही? त्यामुळे मंडळी, रविराज साबळे आणि विठ्ठल कांगणे सरांची भेट झाली आहे. हल्ली 2 एकत्र आले आहेत. काहीच दिवसात त्रिशूल पाटील 3, मुक्ता कदम 4, रवींद्र पोखरकर 5, नितेश कराडे 6, विठ्ठल कांगणे सरांसोबत आणखी त्या परिसरातले अनेक युट्यूबर्स आहे मंडळी, निखिल वागडे सर आहे, आणि या सगळ्यांना असे हजारो आहेत. या सगळ्यांना सहकार्य करतील असीम सरोदे, कपिल सिब्बल साहेब, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही हे समजू नका की सगळे मोदीमय आहेत, सगळे फडणवीस सरकारच्या बाजूने आहे, सगळे महायुतीच्या बाजूने आहे, असं हे चुकीचं आहे. ही अंधश्रद्धा आहे. तुम्ही प्रत्येक चॅनलवरच्या खालचे कमेंट्स वाचा मंडळी, कमेंट्स वाचा. किती सरकारला बेतुफान धुत आहेत लोक शिवीगाळच्या माध्यमातून. अतिशय खालच्या भाषेत काही लोक, माझ्याही व्हिडिओच्या खाली तुम्ही आता कमेंट्स बघाल ना तुम्ही, अतिशय खालच्या दर्जात बोलतात लोक. हे कोण आहेत? हे अंधभक्त नाहीत, हे सजग नागरिक आहेत. म्हणूनच वारंवार लोक म्हणतायत की नेपाळ झाला पाहिजे. तसं होऊ नये, मी त्याचं समर्थन करत नाही मंडळी. पण मग हे थांबणार केव्हा? हे शांत केव्हा होणार? मस्ती अगदी माज मंडळी, काहीही बोलतात. तो नारायण राणेचं ते लेकरू, ते काय नाव आहे, नितेश राणे, काहीही बोलतात. तो काहीही, इतका अभ्यास त्यांना झाला आहे का हो? त्यांचा इतिहास करेक्ट आहे, त्यांची इंग्रजी बरोबर नाही, त्यांची मराठी चांगली नाही. असे का वागतात? लहान लहान कार्यकर्ते भाजपाचे, असं काँग्रेसच्या काळातही पाहिलं आम्ही समर्थन करत नाही. उद्या त्यांनाही प्रश्न विचारू. आम्ही तेव्हा असतो तेव्हा आम्ही त्यांनाही प्रश्न विचारले असते. आम्हाला कोणी सगळा स्वर आमचा नाही, आम्हाला सगळे स्वर आहेत आमचे सामान्य नागरिक. काहीही बोलतात. ते संग्राम कोण, ते काय जगताप आहे की फक्ताप, काय त्यांचं सरनेम माहिती नाही. ते सुद्धा, ते पडळकर कोण आहेत, ते काय त्यांची भाषा, काय त्यांचं ज्ञान, काय त्यांचा अभ्यास. अरे लोकांना, तुम्हाला तुमच्या मंचाच्या स्टेजच्या खाली असलेले लोक काही थोडेफार अज्ञानी असतात, पण सगळेच अज्ञानी नसतात, लक्षात घ्या. ते मान हलवतात, टाळ्या वाजवतात नावापुरते, पण त्यातल्याही काही 500 लोक तुमच्या सभेला बसले असतील तर त्यातले 100 चतुर असतात, हुशार असतात, सजग असतात. ते अंधभक्त नसतात, हे लक्षात घ्या. तुम्हाला वाटतं की सगळे बीजेपीमय झाले आहे, ही चूक आहे, लक्षात घ्या. झाले होते, त्यातलेही अर्धे बाहेर आले आहेत, लक्षात घ्या. तर तुम्ही नितेश कराडे त्यांच्या अकॅडमीवरती तुम्ही गंडांतर आणलं, विठ्ठल कांगणे सरांचं तुम्ही आयडी बंद केला, रविराज साबळेला त्या नोटीस पाठवली, कोणी डगमगणार नाही. नितेश कराडेवरती किती हल्ले झाले वर्धेत, भाजपाच्या समर्थकांनी केले हल्ले. एक इंच भर तो माणूस मागे आला नाही. विठ्ठल कांगणे सर शेर आहे, माईचे लाल आहेत ते, समजलं का? तुम्ही कुणाकुणाचे तोंड दाबणार? सुरुवात करा तुम्ही, सुरुवात केली तुम्ही. या गोष्टीला तुम्ही आणखी पुढे न्या. याच्यावर गुन्हे दाखल करा, त्याच्यावर गुन्हे दाखल करा, त्याला नोटीस पाठवा. सुरुवात झालेली आहे. रविराज साबळेची विठ्ठल कांगणे सरांशी भेट झालेली आहे. दोघांनी मिळून ठरवलेलं आहे, तिसरा तयार होईल, चौथा तयार होईल, आणि हा सगळा मोर्चा मुंबईच्या दिशेने धावेल. आणि एक लक्षात घ्या, हे फक्त 4, 5, 6 जण नाही, हे 6 जण मिळून 6 अर्धा महाराष्ट्र गोळा करू शकतात. इतकी ताकद त्यांच्यामध्ये आहे, आणि त्याच्यामध्ये मी पण सहभागी आहे, माझं पण समर्थन आहे. अख्खा अर्धा महाराष्ट्र गोळा करू शकतात ते 24 तासात फक्त. मग काय होईल? तुम्हाला वाटत असेल की गृह मंत्रालय तुमच्याकडे आहे, पोलीस तुमच्याकडे आहे, तुम्ही बळाचा वापर कराल, अश्रू दूर फेकाल, लाठी चार्ज कराल. मरायला तयार असणारे मेलेले नाहीत, लक्षात घ्या. मरायला तयार असणारे अजूनही महाराष्ट्रीयन आहेत, पक्के मराठी आहेत, पक्के मराठी आहेत, लक्षात घ्या. रांगडे आहेत, रांगडे, भित्रे नाहीत. या सरकारला भित्र सरकार म्हणताय. कशाला घाबरताय? त्या बावनकुळेंच्या शेतीबद्दल कुणीतरी एका पत्रकाराने ते उघडकीस आणलं. जे काय असेल ते, तुम्ही तुमच्या बाजूला करेक्ट असाल, व्यवस्थित असाल, तुम्ही निष्पाप असाल, पुढे या पब्लिकच्या जनतेपुढे कागदात पेपर दाखवा. गुन्हे दाखल करणं हा काय प्रकार आहे? गुन्हे दाखल करायचे, कुठली अब्रू गेली तुमची? आणि काय होतात तुम्ही? तुमच्याच नेत्यांनी सांगितलं तुम्ही काय होते आधी, तुमचं काय काम होतं राजकारणाच्या आधी. महाराष्ट्राला माहिती आहे, नागपूर शहराला माहिती आहे तुमचा काय व्यवसाय होता. तुमच्या त्या गडकरी साहेबांनीच सांगितलं होतं की तुमचा काय व्यवसाय होता पूर्वी. मग इतक्या छोट्याशा व्यवसायातून तुमच्याकडे लाखो करोडची संपत्ती कशी काय गोळा होते? आणि तुम्ही निवडणुकीत जे दाखवलं होतं निवडणूक आयोगाला तुमची संपत्ती, ती काय खरी आहे का, सत्य आहे का? ती तर कोणाचीच नसते हो, तो भाग जाऊ द्या. पण इतकी मस्ती, इतका माज नको. ज्याच्या त्याच्यावर गुन्हे दाखल, ज्याच्या त्याच्यावर गुन्हे दाखल. अरे तुम्ही त्यांना समजावून सांगा. एखाद्या युट्यूबरचं तुम्हाला पटलं नाही, पत्रकाराचं पटलं नाही, तुमच्याकडे यंत्रणा आहे. तो ज्या शहरात, ज्या गावात, ज्या खेड्यात तो राहत असेल पत्रकार, तुमचीच तर सत्ता आहे सगळीकडे, ग्रामपंचायत पासून, पंचायत समितीपासून तर जिल्हा परिषद पर्यंत. तुम्ही तिथल्या तुमच्या स्थानिक नेत्याला फोन करा आणि त्याला सांगा की मला भेटायला सांग. तो नागपूरला येईल बिचारा, त्याला विचारा तुम्ही, का रे बाबा तू असं काय केलं?
जीवावर उठाल का सगळ्यांच्या? असं होणार नाही. म्हणून लोक बोलतायत, तुम्ही कुठेही पारावर, चावडीवर, टपरीवर, प्रवासात तुम्ही बघत असाल चर्चा लोकांची काय सुरू आहे मंडळी. जन आंदोलन होणार आणि त्याची ठिणगी विठ्ठल कांगणे सर आणि रविराज साबळे, नितेश कराडे, मुक्ता कदम आणि हे सगळे मिळून ही ठिणगी पाडतायत. समजलं का? सुधारणार नाही. त्या पहिले तुम्ही सुधरा, अशी विनंती आहे महाराष्ट्राची. जीवाची भीती नसते हो कुणाला. जो निडरतेनं बोलतो, जो आपले मुद्दे घेऊन बोलतो, सत्य बोलतो, जेव्हा जो कोणी सत्य बोलत असेल ना तुमच्या अवतीभोवतीचा माणूस, सत्य बोलतो म्हणजेच त्याला मरण्याची भीती नाही, हे लक्षात घ्या. हे त्याच्या मागचं गंभक आहे. मुद्दे ठेवून, तथ्य ठेवून जो व्यक्ती बोलतो त्याला कशाचीही भीती नसते. तुम्ही काय भीती दाखवाल त्याला? मंडळी, अशा प्रकारे हा आज विषय होता तुमच्या पुढे मांडण्याचा. तुम्हाला नेमकं काय वाटतं मंडळी या सरकारबद्दल, या धोरणाबद्दल, या हुकुमशाहीबद्दल, या मस्तीबद्दल आणि या माझाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि नक्की काहीतरी होऊ नये त्यापूर्वीच माझी विनंती आहे की असं काहीही होऊ नये. भारताचा नेपाळ होऊच नये. त्यांनी माहिती आहे देश किती मागे जातो, राज्य किती मागे जातं, काय प्रगती होते, काय पहिलेच आधीच कर्जबाजारी आहे हा देश आणि हे राज्य. शेतकऱ्यांच्या घरात सोय नाही आहे. इतकी भीषण परिस्थिती आहे. बेरोजगारी अगदी शेवटच्या टोकाला आहे. काही कुणाचं भलं नाही. सगळं देशात राज्यात सुरू काय आहे तर नुसते भगवे झेंडे इकडे तिकडे धावा, ही शोभायात्रा ती शोभायात्रा, आज हा पुंगी पेटारा, तो उद्या पुंगी पेटारा, तो बाबाचा तिथे कथावाचन सुरू आहे, इकडे कथावाचन कीर्तन सुरू आहे, कीर्तनकार, ढोंगी, पाखंडी, बाबा, खरात सगळे आता हेच सगळं देशात सुरू आहे. बस चंदनाचा टिळा लावा, गंडा हाताला बांधा, दोरे बांधा आणि बस देव 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 करा बस. पण हे विसरले. संपत सरळनी काय म्हटलं होतं की दुनिया चाहे कितनी भी आगे चले जाए, रोटी गूगल से डाउनलोड नहीं हो सकती, उसके लिए मेहनत करना पडेगा. जन आंदोलन उभं होऊ शकतं मंडळी. तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा. पुन्हा भेटूच नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.